नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल चॅनल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका अलर्ट मोडवर आलेली आहे. कालपासून मीरा भाईंदर असू दे या काशीमीरा असू दे, अनधिकृत बांधकामावरती कारवाईला सुरुवात झालेली आहे. पण कुठेतरी या अनधिकृत बांधकामच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना बुलडोजर बाबा म्हणून अशी घोषणा जाहीर केलेली आहे आणि असे बॅनर संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये झळकलेले आहेत. पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश हा खरंच महानगरपालिकेचे अधिकारी पाळत आहेत का? कुठेतरी खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अनधिकृत बांधकाम असू दे, फक्त बारवरच कारवाई का? जिथे हुक्का पार्लर असू दे, असा सगळा सवाल शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत. नक्की शिवसेना पदाधिकारी त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण जाणून घेऊ. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पुणेमध्ये जे घटना घडली त्या घटनेच्या नंतर जे आदेश त्यांनी दिलेले आहे त्याचं संपूर्ण पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांचं स्वागत करत आहे त्यांच्या आदेशाच्या. परंतु ठाणेमध्ये कारवाई झाली व्यवस्थित रूपाने, मीरा भाईंदरमध्ये कारवाई माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार निर्देशनानुसार ते कारवाई व्यवस्थितपणे झाले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलेलं आहे की जे ड्रग्स माफियाचे जे हॉटेल आहे, पब आहे, जे काही मीरा भाईंदरमध्ये भरपूर जे कंटेनरमध्ये हुक्का पार्लर चालत आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ज्या बारमध्ये अनैतिक धंदेमध्ये चाललेले आहेत त्याच्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकाचे नाव खराब होत आहे त्याच्यावर काय. पण मीरा भाईंदर मनपाचे अधिकारी काही वर्षापूर्वी तेव्हाचे तत्कालीन वार्ड ऑफिसर 2018 पासून हे कारभार चाललेली आहे त्याच्यावर आयुक्त महोदयांनी लक्ष घालायला पाहिजे की एक त्या वेळच्या आयुक्तांनी एक आदेश पारित केला होता, प्रभाग अधिकाऱ्यांना अधिकार दिला होता. त्या अधिकाराचा दुरुपयोग करून 2018 पासून प्रभाग अधिकाऱ्यांनी काही हॉटेलवाल्यांना नाही बल्कि संपूर्ण लोकांना बोलवायच्या. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या कागदपत्र 260ची नोटीस द्यायची, कागदपत्राची तपासणी करायची, सुनावणी लावायची. काहीमध्ये तर सुनावणी न लावता आणि त्यांनी अधिकृत आहे म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. कारण हे अधिकृत करण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहे, त्याची चौकशी त्यांनी केलाच पाहिजे. आता मागच्या वर्षीचं तुमचं उदाहरण सांगतो. सचिन बचाव म्हणून वार्ड ऑफिसर होते. मीरा भाईंदरच्या हॉटेलवालेकडनं 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 30 लाख रुपये जबरदस्तीचं कागदपत्र सादर करणं म्हणून नोटीस द्यायच्या. त्या नोटीसच्या हॉटेलवाले बेचारे घाबरायच्या. त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना 50,000, 50 लाख, 25 लाख घ्यायच्या, नंतर अधिकृत आहे म्हणून घोषित करायचे. आता जे हॉटेल किंवा काही बांधकामं मनपाच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी अधिकृत केलेलं आहे त्याच्या आधारावर आज सगळे जे हॉटेल व्यावसायिक कोणी तर बिचारे निश्चिंत आहे की आमच्या हॉटेल आता अधिकृत आहे. पण आत्ताचे अधिकारी येऊन त्यांना परत नोटीस देणं, परत त्याची सुनावणी घेणं आणि त्याच्या वर कारवाई करणं हे अयोग्य आहे. मला सांगा, एका अधिकारी तुमच्या अधिकृतची घोषणा करतायत, दुसरा अधिकारी अनधिकृत तुम्ही कसं ठरू शकता? कसं तुम्ही ठरू शकता? ह्या सगळे बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, सचिन बचाव असतील किंवा तत्कालीन कोणतरी आणखी जे 6 प्रभागामध्ये प्रभाग अधिकारी असतील, माननीय आयुक्त संजय काटकर साहेबांना माझी विनंती आहे की त्याची संपूर्ण चौकशी करा आणि दोषी अधिकारीवरती शासनाकडे कडक कारवाई करा, त्यांच्या बडतर्फ करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. का? याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. ह्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार सचिन बचाव, तसेच बाकी पण प्रभाग अधिकाऱ्यांनी, कधी फक्त सचिन बचाव नाही, त्याच्या आधीचे अधिकारी जे होते 6 नंबरमध्ये, 5 नंबरमध्ये, 4 नंबरमध्ये, 3 नंबरमध्ये, 2 नंबरमध्ये, 1 नंबरमध्ये, ते सगळ्यांनी हा मोठा कारभार केलेला आहे. म्हणून खाली नेहमी हॉटेलवाल्यांना टार्गेट करून चालणार नाही. मीरा भाईंदरमध्ये तुम्हाला परत सांगतोय की भरपूर पब आहे, भरपूर हुक्का बारला आहे. आता ज्या ज्या ठिकाणी बघा भरपूर ठिकाणी कंटेनरमध्ये उभा करतात, त्याच्यामध्ये हॉटेल कोणाचं नाव GST लिहितात, कोणाचं LBT लिहितात, म्हणजे काय काय जे त्यांच्या मनामध्ये आला तो नाव लिहितो आणि हुक्का पारला. याच्यामध्ये काय होतो, मीरा भाईंदर शहराचे नाही बल्कि संपूर्ण महाराष्ट्राच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यांच्या घरामध्ये आर्थिक वाढ, जर त्यांच्या आईवडिलांनी आर्थिक रसद पुरवली नाही तर आत्महत्या करतात. असं भरपूर काही गोष्टी आहेत. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या जे आदेश आहे त्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो आणि प्रताप सरनाईकनी ज्या बॅनर लावलेले आहे त्या बॅनरला आम्ही समर्थन करतो.